आज आपण करणार आहोत टोमॅटो घालून पोहे। कढईमध्ये तेल टाकलंय, मोहरी तडतडली की जिरं टाकायचं। त्यानंतर एक कांदा बारीक चिरून त्याच्यामध्ये परतण्यासाठी घालायचा आहे। कांदा परतत आला की बाजूला करून त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। माझ्या घरातच कढीपत्त्याचं झाड आहे, छोटी छोटी पाने आहेत म्हणून पूर्णच घातलेला आहे। बारीक चिरलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत याच्यामध्ये। कांद्याला चांगलं फ्राय होऊ द्यायचं। त्यानंतर शेंगदाणे टाकायचे आहेत, ते पण चांगले याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। आधी तळून घेतले तरी चालतील। पुन्हा त्याच्यात हळद घालायची अर्धा चमचा, हिंग टाकायचं आहे आणि टोमॅटो चिरलेला बारीक याच्यामध्ये टाकायचा आहे। हे चांगलं फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित। चांगलं परतलं की मग एक खमंग टेस्ट लागते। हे बघा, चांगलं खमंग परतून घ्यायचं आहे त्याला आणि मग त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे घालायचे आहेत। पोह्यामध्ये खूप पाणी नाही ठेवायचे, फक्त भिजले की बाजूला ठेवून द्यायच्यात एक 5 मिनिटं आणि मग त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहेत। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। पोहे छान याच्यात मिक्स झाले की तुम्ही त्याच्यात मीठ टाकू शकता चवीनुसार। याच्यामध्ये बटाटे घातले ना तरी खूप छान लागतात बरं का। बटाटे पण तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे, खिचडीसाठी टाकतो ना आपण तशा पद्धतीचे। याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात आणि 2 मिनिटं झाकण ठेवून थोडीशी एक वाफ येऊ देईपर्यंत मी हे पोहे कढईमध्ये ठेवणार आहे। वाफ आली की आपल्याला झाकण काढायचं आहे आणि आपले पोहे रेडी आहेत। थँक यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।